सर्कस मैदान के 530 परिवारों ने नगरपालिका द्वारा पत्रिका शेड बांधकर सभी परिवारों को स्थलांतरित करने की मांग की है। नाथपंथी भटके समाज ठाणे जिला अध्यक्ष द्वारा कहा गया कि सर्कस मैदान में बंद रहे नाट्य गृह को हमारा विरोध नहीं है, लेकिन यहाँ पर बसे 530 परिवारों को नगरपालिका दूसरी जगह पर स्थलांतरित कर उनके रहने की व्यवस्था करे और उन्हें पत्रिका शेड बांध कर दे ताकि उनकी रहने की व्यवस्था हो सके। उनके इस मांग को नगरपालिका मुख्याधिकारी द्वारा समर्थन दर्शाया गया है। अध्यक्ष नाथपंथी डवरी गोसावी भटके सेवा संस्था भटके हक्क परिषद ठाणे जिल्हा अध्यक्ष। आम्ही सर्कस मैदानामध्ये गेली 25 वर्षापासून राहत आहे। या सर्कस मैदानामध्ये 530 कुटुंब नाथपंथी डवरी गोसावी, वैदो, बंजारा, मरेवाली, वडार समाज, पारधी समाज असे 530 कुटुंब आम्ही गेली 25 वर्षापासून राहत आहे। शासनाकडे आम्ही वारंवार विनंती केलेली आम्हाला हक्काचे घर जागा मिळावी म्हणून। आम्ही स्वतःच्या भिक्षा मागून खाली, पण आमच्या या मुलांनी भिक्षा मागून म्हणून आम्ही आता एक ठिकाणी आम्ही एवढ्या वर्षापासून राहत आहे। आतापर्यंत आम्हाला शासनाकडे विनंती केलेली आहे आम्हाला स्वतःच्या हक्काचे घर जागा द्या। शासनाला आम्ही विनंती केलेली आतापर्यंत आम्हाला राठोलीची जागा देतो म्हणून आम्हाला 2013 पासून जागा देतो म्हणले। आतापर्यंत ती जागा आमच्या ताब्यात मिळालेली नाही, तरी आम्हाला अंबरनाथ नगर परिषद यांच्याकडे वारंवार आम्हाला त्रास होत आहे। ही जागा तुम्ही खाली करा, आम्हाला नाट्यगृह बांधायचं आहे। तर त्यांना आम्ही विनंती केली, सर आम्हाला स्वतः हक्काची जागा द्या, आम्ही जागा खाली करतो। परत इथं मागल्या 2-3 दिवसापूर्वी इथं अंबरनाथ नगर परिषद इथं मीटिंग झाली। नगर परिषदचे शेव साहेब होते, प्रांत अधिकारी गिराचे साहेब होते, ओवाळ साहेब होते आणि कांबळे साहेब अतिक्रमणचे अधिकारी कांबळे साहेब होते। आमचे शिष्टमंडळ महाराष्ट्र प्रदेश भटके हक्क परिषदेचे अध्यक्ष ओंबसे साहेब होते, प्रदेश सचिव आपले प्रतीक गोसावी साहेब होते, मनीषाताई झेंडे भटके हक्क परिषद संघटक होते, मी भीमराव इंगोले ठाणे जिल्हा अध्यक्ष होते, बाबू डोकरे शहर अध्यक्ष। यांच्या संगमताने इथं आमची एक मीटिंग झाली। त्या मीटिंग मध्ये सर म्हणलं की आम्हाला स्वतःच्या हक्काची जागा मिळायला पाहिजे। तर त्यांचं म्हणणं असं आलं, तुम्हाला हक्काची जागा आम्ही नाट्यगृहाची जागा तेवढी मोकून द्या, बाकी जे असेल तर तुम्हाला आम्ही पत्र्याचा शेड मारून देतो। आता 2 दिवसापूर्वी काय झालं सर, आता त्यांनी जागा थोडी साफ केलेली आहे। तर त्या ठिकाणी बोलले तुम्ही आम्हाला पत्र्याचा शेड देतेच नाही, आमच्याकडे सध्याला पैसा नाही, आम्ही तुम्हाला चटई बांबू म्हणून देतो आणि झोपड्या तुमच्या आम्ही इथे ठेवत नाही। तर आमचं म्हणणं असं सर शासनाला झालं, अंबरनाथ नगरपालिकेनं आम्हाला स्वतःची हक्काची पत्र्याचं शेड मारून द्यावं। आणि खरं म्हणलं तर त्या नगरपालिकेचं आम्ही अभिनंदन करतो, त्यांनी आमच्यासाठी चांगलं काम करावं आणि शिवचं पण अभिनंदन करतो। आम्ही नाट्यगृहाला आमचा विरोध नाही सर, नाट्यगृह त्यांनी बांधावा, आमचा नाट्यगृह कुठलाही विरोध नाही, पण आम्हाला शासनाने 530 कुटुंब भटके मुक्त जमातीचं पसरण्यात यावं, एवढं बोलून माझे 2 शब्द